नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के.बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ आय.टीच्या ग्रंथालयाच्या वतीने चालू केलेल्या वाचनोत्सव उपक्रमात मी कल्याणी नाम जोशी आपले सहर्ष स्वागत करते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यामुळे पुस्तकाचे परीक्षण हा या उपक्रमाचा मूळ गाभा आहे. आज आपण या उपक्रमाअंतर्गत करत्या करवित्या भाग 2 या पुस्तकाविषयी अधिक जाणून घेऊया. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. हेच विधान भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णा याच्या बाबतीत तंतोतंत खरे होते. त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या धर्मपत्नी आनंदीबाई उर्फ बाया कर्वे यांची मोलाची साथ लाभलेली आहे. त्यांच्या आठवणी प्रीत्यर्थ किंवा कृतज्ञता म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्राच्या द्वारे दरवर्षी सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या थोर व्यक्तीला बाया कर्वे पुरस्कार ने सन्मानित केले जाते. हा पुरस्कार भारतभर, महाराष्ट्रभर दिला जातो. या पुस्तकामध्ये 2011 ते 2022 या दरम्यान बाया कर्वे पुरस्कार प्राप्त थोर विदुषींची माहिती संकलित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये स्वमग्न मुलांसाठी काम करणाऱ्या पद्मजाताई गोडबोले, वनवासी कल्याण आश्रमातून सामाजिक कार्याचे धडे घेऊन बस्तर भागात काम करणाऱ्या सुनीताताई गोडबोले असतील, जनजातीसाठी काम करणाऱ्या दंतेवाडा या जिल्ह्यातील बुधरी ताती असतील, तसेच शहरात सर्व शिक्षण होऊन डॉक्टरकी पेशा असून दुर्गम भागात काम करण्याची जिद्द डॉक्टर संजीवती केळकर यांना सांगोला येथे घेऊन गेली आणि माता आणि बालकांच्या विकासासाठी त्यांनी आपला डॉक्टरकी पेशा हा दुर्गम भागात चालू केलेला आहे. नंतर उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून लोकांना शिवणकाम किंवा स्वयंपाकाचे पदार्थ याच्याद्वारे आत्मनिर्भर करणाऱ्या चंद्रिकाताई चौहान यांचा सुद्धा येथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. अंध लोकांसाठी काम करून त्यांना अंधारातून तेजाकडे नेणाऱ्या मीराताई बडवे यांचा सुद्धा याच्यात समावेश आहे. तर या पुस्तक वाचताना आपल्याला परिस्थितीची साथ नसताना सुद्धा माणूस किती उत्कर्ष करू शकतो हे या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा ठसा आपल्याला सोडून जातो. आणि हे पुस्तक वाचताना आपल्याला राष्ट्रप्रेरणेची भावना जागृत करून जाते. त्यामुळे हे पुस्तक आपण आवर्जून वाचावे असे मी तुम्हाला सांगू इच्छिते. धन्यवाद.